बुलेटिनमध्ये स्वागत। महाविकास आघाडीच्या काळात आदित्य ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा बीकेसी परिसरातला सायकल ट्रॅक आता उखडण्यात येणार आहे। त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण आणि एकेरी वाहतूक व्यवस्था राबवली जाणार आहे। याकरता एमएमआरडीए लवकरच कंत्राटदार देखील नेमणार आहे आणि बीकेसी परिसरातला सायकल ट्रॅक याचा आढावा आणि तो बीकेसी इथला जो सायकल ट्रॅक आहे तो उखडून काढणार आहे। या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव। महाविकास आघाडीच्या काळात आदित्य ठाकरे यांचे बरेचसे ड्रीम प्रोजेक्ट होते आणि त्यातीलच एक म्हणजे सायकल ट्रॅक। हा प्रोजेक्ट जो आहे तो एमएमआरडीए कडून उभारण्यात आलेला होता। बरेचसे कोटी खर्च करून हा प्रोजेक्ट जो आहे तो बीकेसी परिसरात सायकल ट्रॅक हा उभारण्यात आलेला होता। सायकल ट्रॅक उभारण्याचं मुख्य कारण म्हणजेच यामुळे पर्यावरण पूरक असा असणारा हा प्रकल्प आणि वाहतूक कोंडीला कुठेतरी पर्याय असणारा प्रकल्प म्हणून उभारण्यात आलेला होता। परंतु आता आदित्य ठाकरे यांच्या याच ड्रीम प्रोजेक्ट असलेला सायकल ट्रॅक एमएमआरडीए कडून उखडण्यात येणार आहे। कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला हा सायकल ट्रॅक उखडण्यासाठी तब्बल 25 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे। आपण इथे देखील पाहतोय सायकल ट्रॅकचा वापर करण्यात येतोय। या सायकल ट्रॅक वरून जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। परंतु लवकरच हा जो सायकल ट्रॅक आहे तो उखडण्यात येणार आहे आणि एमएमआरडीए कडून यासाठी कंत्राटदार देखील नेमण्यात येणार आहे। सायकल ट्रॅक उखडण्याचे कारण म्हणजेच याच ठिकाणी बांद्रा कुर्ला संकुलातील म्हणजेच बीकेसीतील वाढत्या वाहतुकीच्या अडचणीवर मात करण्यासाठी रस्ता रुंदीकरण करून त्यावर एकेरी वाहतूक व्यवस्था राबवण्यात येणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून सायन पूल आपण पाहतोय बंद आहे। त्यामुळे बरीचशी जी वाहतूक आहे ती बीकेसी परिसरामध्ये राबवली जाते। बीकेसी परिसरामध्ये इंडस्ट्रियल एरिया मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यामुळे संध्याकाळच्या वेळेमध्ये याच ठिकाणी बरीचशी वाहतूक कोंडी झालेली आपल्याला पाहायला मिळत असते आणि त्याच अनुषंगाने एमएमआरडीए कडून हा आता सायकल ट्रॅक उखडण्यात येणार आहे। परंतु आपण जर पाहिलं तर याच सायकल ट्रॅकवरून बऱ्याचशा सायकल देखील जात आहेत आणि हा जो प्रोजेक्ट आहे तो महाविकास आघाडीच्या काळातला आहे आणि आदित्य ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे। त्यामुळे आता यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये कोणते दावे प्रतिदावे करण्यात येतात, काय नेमकं उत्तर देण्यात येतं यावर आदित्य ठाकरेकडून हे पाहणं नक्कीच आता महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, बँड्रा।